मंडळी, आपण परवा मी तुम्हाला म्हटलं होतं की आज शनिवारी फडणवीसांची सभा आहे, फडणवीस आणि शिंदे यांची वरळी डोममध्येच, आणि नंतर रविवारी आपले उद्धवजी आणि राजसाहेब हे एकत्र येऊन मला वाटतं सभा होईल असं मला वाटलं होतं, पण सभा वगैरे नाही. त्यांचं एक पत्रकार परिषद कम शब्द ठाकरेंचे त्याचं प्रकाशन वगैरे, म्हणजे वचननामाचं प्रकाशन वगैरे असा कार्यक्रम शिवसेना भवनातच झाला. तर त्या संदर्भात आपल्याशी गप्पा मारण्यासाठी मी आज इथं आलो आहे. म्हणजे काय झालं माहिती का, की ठाकरेंचं टायमिंग चुकत नाही. कधी बोलावं, किती बोलावं, काय बोलावं हे ठाकरेंना कळतं. त्यांचं टायमिंग चुकत नाही. शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी एकदा आमच्याशी बोलताना हे सांगितलं होतं, ठाकरेंची भाषा, ठाकरे भाषा याबद्दल साहेबांना प्रचंड अभिमान असे होता. आता मुंबई महानगरपालिका च्या निमित्तानं, निवडणुकीच्या निमित्तानं ठाकरे बंधू म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि स्वरराज श्रीकांत ठाकरे हे चुलत मावस, आता चुलत मावस यासाठी म्हणतो की यांच्या म्हणजे दोघांच्या आया सख्या बहिणी आहेत आणि हे सख्खे भाऊ आहेत, असं म्हणून ते चुलत मावस, हे चुलत मावस भाऊ जे आहे हे 20 वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर एकत्र बसू लागले. म्हणजे चांगल्या अर्थाने बसू लागले. म्हणजे बसणे या संदर्भात राहतं ठीक आहे हो, पण उद्धवजींचं मालूम नाही ना. तर दोन भाऊ म्हणजे ठाकरे वर्ग, म्हणजे आपण ठाकरे स्क्वेअर म्हटलं तर ते लवकर समजेल. शेवटी आपण मराठी ना. तर असो, म्हणजे झालं काय की ठाकरे ब्रँडच्या नावाने मराठी चॅनल रोज काही ना काही बडबडत असतात ना. म्हणून मला बाळासाहेबांची आठवण झाली. म्हणजे काय झालं की हे इथून निघाले, कलानगरमधून निघाले, हे इथून निघाले, अशा ज्या बातम्या चालू राहतात त्या पार्श्वभूमीवर मला बाळासाहेबांची आठवण यासाठी झाली की याच महिन्यामध्ये म्हणजे 23 जानेवारीला बाळासाहेबांची जयंती आहे, त्यामुळे असेल कदाचित. पण साहेबांची आठवण, आणि बरं साहेबांविषयी विषय जरी निघाला तरी सगळं ते रिकॉल होत जातात आठवणी बाळासाहेबांच्या. तर तेवढा पुरतात हा म्हणजे बाळासाहेबांना जे ठाकरे ब्रँड म्हणजे ठाकरेंचे टायमिंग बद्दल बाळासाहेब बोलले त्याची मला आठवण झाली. बाळासाहेबांना ठाकरे परंपरा आणि ठाकरे ब्रँड, हा बाळासाहेबांची ठाकरे परंपरा आणि हा आता जो ठाकरे ब्रँड आहे, ठाकरे ब्रँड यांचा काही मेळ लागतो का याचं म्हटलं आपण सहज त्या दृष्टीने आपण एक विचार करू, म्हणून मी हा उल्लेख केलेला आहे साहेबांच्या वक्तव्याचा. तर बाळासाहेबांच्या शिवसेनेने मी मुद्दाम बाळासाहेबांची शिवसेना असा उल्लेख करतो, म्हणजे जाणकारांच्या लक्षात तर आलंच असेल. तर मंडळी, 1995 मध्ये शिवसेनेला मुंबई महापालिकेत चांगलं यश मिळालं. तर हे जे यश मिळालं त्याचं बाळासाहेबांनी बरोबर दूरदृष्टीनं त्याचा उपयोग करून घेतला आणि अख्ख्या महाराष्ट्रभर त्यांनी शिवसेना पोहोचवली. विशेष म्हणजे 1985 मध्ये बाळासाहेब नाही म्हटलं तरी 60 होते किंवा 60 पार केली होती त्यांनी. तरीही 2000 पर्यंत म्हणजे जवळ 15-20 वर्ष बाळासाहेब राज्यभर फिरत राहिले. मराठवाड्यात इथं तर प्रत्येक निवडणुकीच्या वेळी येत होते ते. म्हणजे संभाजीनगरला तर तब्येतीची काळजी न करता बाळासाहेब प्रत्येक वेळेस येत गेले, सभा घेत गेले. उद्धवजी आज 65 वर्षाचे आहेत, म्हणजे मला 1 वर्ष लहानच आहे. तर राजसाहेब 58 वर्षाचे आहेत. तरीही म्हणजे ठाकरे ब्रँड जो म्हणून जातो याचा बँड वाजल्यासारखं का वाटतं असं मला एक हे आलं की बाहेर निघतच दिसत नाही मला कुठे, किंवा जायचं बाहेर कुठे फिरायचं, नागपूरला जायचं, अमरावतीला जायचं, कुठे जायचं असं कुठे दिसतच नाही. ते शिवाजी पार्क म्हणजे त्यांचं शिवाजी पार्कला राजसाहेब राहतात, तिथून एक हाकेच्या अंतरावर त्यांचं ते शिवसेना भवन आहे आणि कलानगर पासून एखादं 2-3 किलोमीटर हे येतं शिवाजी पार्क आहे. अशी सगळी परिस्थिती असताना हे घरातून का निघत नाही बाहेर हेच काही कळत नाही. तर शिवसेनेतून बाहेर पडल्यावर 20 वर्षात राज ठाकरेंनी नक्की काय केलं, काय मिळवलं, तर भोपळा. आयुष्याचे 20 वर्ष त्यांनी म्हणजे अक्षरशः वाया घालवले असं वाटतं. म्हणजे मी हे जी तुलना जी करतो तर ते साहेबांनी जे केलं
वयाच्या 60 वर्षी 60व्या वर्षी जे त्यांनी चमत्कार घडवला त्या संदर्भात करतो बरं का, नाही तर बाकीचं काही हे नाहीये की त्यांनी कोणी कसं वागावं त्याचं काही नाही. पण मी ठाकरे ब्रँड ठाकरे हा जो चालतं म्हणून मी तो तेवढा पुरता तो उल्लेख आहे. तर या 20 वर्षात उद्धव आणि शिवसेनेच्या नावाने शंक केल्याशिवाय राज यांनी दुसरं काय केलं असेल? तुम्हाला काही माहित असेल तर लावा तो व्हिडिओ. म्हणजे घड्याळीचे काटे काही मागे फिरवता येत नाही. आता इतक्या वर्षानंतर झाले गेले गंगेत बुडाले असं म्हणायचं तरी सोय आहे का नाही? कारण ठाकरे ब्रँडमध्ये गंगा चालेल का नाही हाच एक प्रश्न आहे. म्हणजे ते मी जे थांबलो ते त्याच्यामुळे यांना गंगाचं नाव घेतलेलं चालतं का नाही म्हणून, दुसरं काही नाही. तर ते असो, परवा आपण चर्चा केली त्याप्रमाणे वरळी डोम मध्ये शिवसेना म्हणजे आपले एकनाथराव शिंदे यांची शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांची संयुक्त सभा झाली. या सभेमध्ये जर मी अगदी सुरुवातीपासून पाहिले मुद्दाहून आणि देवेंद्र फडणवीस यांचं भाषण मी पाहिलं तर देवेंद्र फडणवीस यांचं भाषण पूर्ण शिवसेना पॅटर्नचं भाषण होतं. म्हणजे संबोधन तर पूर्ण होतं की छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन वगैरे, तमाम बंधू भगिनो मातांनो, हे चिरपतचे तो संबोधन होतं. म्हणजे जे कोणी ज्यांना कोणा शिवसेना प्रमुखांची ह्या माहिती आहे त्यांना चटकन ते साहेबांची आठवण करून देणारं सगळं संबोधन होतं. म्हणजे जिजामातेची, सावित्रीबाई फुलेंची जयंती, त्यांना अभिवादन, हे सारं काही म्हणजे बाळासाहेबांच्या शिवसेनेशी कुठेतरी नाळ सांगणार हे सगळं होतं. म्हणजे मला तर गंमत अशी वाटली की जे मूळ शिवसेनेचे आहेत एकनाथराव शिंदे ते सुद्धा कमी पडावे, फिके पडावे अशा प्रकारचं फडणवीस यांचं म्हणजे संबोधन आणि हे होतं. आता एवढं सगळं झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी ह्याचे जर तूर आपण पाहिलं, हे पहिल्या दिवशी हे झालं शनिवारी भाजपचं नारळ फुटलं वरळी डोम मध्ये, आणि दुसऱ्या दिवशी रविवारी. तर रविवारी हे काय बोलतात बा ठाकरे ब्रँड काय बोलतो, उद्धवराज काय बोलतात याच्याकडे खरं सगळ्यांचं लक्ष होतं, माझंही लक्ष होतं. कारण 20 वर्षानंतर एकमेक म्हणजे राजसाहेब तिथे जाणार आहे असं हे चॅनलवाले सांगत होते, 20 वर्षानंतर जाणार आहे असं आहे तसं आहे असे सांगत होते. त्यामुळे म्हटलं करतात काय. पण पुन्हा पाहिलं तर उद्धव ठाकरे यांचे 5 विनोद. त्या 5 विनोदच्या बाहेर काय ठाण्या वागणे असं काय तर ते यमक ते त्यांचं असतं. ते म्हणजे आठवड्यानंतर मला वाटतं रामदास आठवले जशा कविता करतात तसे यांचे काहीतरी जोक्स झालं. म्हणजे काय बोलावं आता. आणि राष्ट्र अजून कोशाच्या बाहेर पडायचं मनस्थितीतून नसलं दिसून येतं. शब्द ठाकरेंचा असं काहीतरी त्यांनी प्रकाशन केलं शब्द ठाकरेचा. त्याला वचननामा म्हटला का काय, वचननामा म्हणा, पण तो शब्द नेमका काय ते अजूनही गुलदस्त्यात आहे. म्हणजे अजूनही त्याचं कुठे मी वाचलेलं नाहीये. अर्थात आता ते चॅनलवाले काय सांगतील किंवा नेमकं काय म्हणून, कारण आता तो ते हे काय जे काय बोलतात ते चॅनलवाले काय ते बोलले हे सांगतात. तर ते आता बघूया काय चॅनलवाले सांगतात ते. तर पण पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी शब्द सुद्धा म्हणजे त्या या शब्द बाळासाहेबांच्या बद्दल शब्द सुद्धा उच्चारला नाही, हे मात्र तेवढंच खरं. 20 वर्षानंतर शिवसेना होत आलेले राजसाहेब ठीक आहे ना, आठवणीत त्यांना रमतात, आठवणी रमतात. आपणही गेलो, आम्ही कधी मध्ये चक्कर मारला तर ते नाही म्हटलं तर इथं मंदिर होतं, इथं हे होतं, इथं बाळासाहेब बसायचे, इथं दत्ताजी बसायचे, हे आमचंही ते चालतं. तर ठीक आहे, राजसाहेबांचं तर सगळं त्यांच्या म्हणजे बाळासाहेबांबरोबरच गेलेलं आहे. त्यामुळे ते आठवणी काढणं हे समजू शकतं. पण तिथं अशा आठवणीचा मागमूस सुद्धा नाही हो. आज इतकं चकचकीत आहे सगळं शिवसेना भवन. मी गेलो 4-5 वर्षापूर्वी तर मला तो ओळख होईना की आपण शिवसेना भवन आहे म्हणून. तर इतकं म्हणजे इतकं चकचकीत, इतकं स्टँडर्ड, जसं काही तुम्ही कोणत्या तरी 5 स्टार हॉटेलमध्ये किंवा एखाद्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये आल्यावर कसं वाटतं तसं सगळं वाटत होतं. म्हणजे पूर्वी कसं व्हायचं की असं जिन्याहून जाताना असं ते पानाचे वगैरे असे पिचकाऱ्या मारलेल्या असं होतं. म्हणजे बरे गंमत तुम्हाला सांगतो. मला एकदा दिवाकर राऊतांनी सांगितलं की तुम्हाला माहिती म्हणे या कोपऱ्यामध्ये लोक असे पिचकाऱ्या मारायचे. आता कुठेही पाहिलं कुठेही दिसतं ते. तर त्या बाळासाहेबांनी त्याच्यावर उपाय काय केला होता, त्या बरोबर कॉर्नरला हे लावलं होतं, आरसे बसवले बाळासाहेबांनी. बाळासाहेबांनी सगळे जिथे तिथं आरसे बसवा.
असे बसवले, त्याच्यावर लिहिलं होतं थुक तुझ्या तोंडावर. म्हणजे काय ती जबरदस्ती, म्हणजे आताही मी तो उल्लेख केला तर अंगावर काटे येतात. काय तो साहेब आहे जबरदस्त, म्हणजे काय म्हणजे आठवणी त्या कुठेच दिसत नाही त्या आता आठवणी. तर म्हणजे खरे तर मला असं वाटलं होतं की ही जी पत्रकार परिषद त्यांनी घेतलेली आहे तर या पत्रकार परिषदेचा पुरेपूर उपयोग राज उद्धव म्हणा किंवा उद्धव राज म्हणा हे करतील. म्हणजे जोरदार बॅटिंग असत असं मला वाटत होतं. कारण त्यांना म्हणजे पूर्ण त्यांचं म्हणजे फडणवीस कशावर बोलणार आहे, पुढे काय जाणार आहे गाडी त्यांची, हे त्यांनी शनिवारच्या सभेत सांगितलं होतं. त्यामुळे त्यांच्या समोर ते चांगलं होतं बॅटिंग करायसाठी. पण हे सारं बॅटिंग मला दिसलीच नाही. ठाकरेंचं टायमिंग इथं चुकलं असं मला वाटतं. म्हणजे जे साहेब म्हणत होते की ठाकरेंना टायमिंग जमतं, ठाकरेंचं टायमिंग चुकत नाही, पण बाळासाहेब इथं मात्र ठाकरेंचं टायमिंग चुकलं. हो, म्हणजे खरं तर 2019 पासूनच उद्धव साहेबांचं टायमिंग चुकत गेलं असं म्हटलं तरी म्हणजे काही त्याला हे नाही. म्हणजे इकडं सेना भवनात ठाकरे ब्रँड चढत नसताना तिकडे फडणवीस म्हणजे त्याच वेळेस म्हणजे इथं शनिवारी यांचं चालू ठाकरे ब्रँडचं ते शब्द ठाकरेंचा आणि तिकडे ते फडणवीस अमरावती अकोलाकडे फिरत होते. हे आपल्या घरी पोहोचत होते शिवाजी पार्कला कलानगरला, तर हे कुठतरी सभा घेत होते फडणवीस. म्हणजे ठाकरे ब्रँड मुंबईच्या बाहेर कधी जाणार हेच मला कळत नाही. ते जेव्हा जातील तोपर्यंत भाजपचे अख्खे फलटण म्हणजे योगी पवन कल्याण हे मुंबई बिंदून काढत असतील. हे जेव्हा बाहेर जातील तेव्हा हे सगळे फौज आणून ठेवतील हे भाजपवाले. आणि शिवसेना प्रमुख म्हणजे विशेष म्हणजे कसं होतं की आणि शिवसेना प्रमुखांनी कधी खरं रेड्डीचा डाव खेळले नाही. बाळासाहेब कधीच नाही खेळले रेड्डीचा डाव. हे तर आम्ही पाहिलं अगदी वाईट परिस्थिती असताना म्हणजे अनेक गोष्टी सांगता येतील. तर तेव्हा सुद्धा बाळासाहेब असं कधी हे खेळले नाही की ठीक आहे आला अंगावर घेतलं शिंगावर अशा पद्धतीचं बाळासाहेबांचं सगळं हे होतं आणि आम्हाला तेच माहिती आहे. त्यामुळे आम्हाला हे सगळं विसंगत वाटतं. काय तर म्हणे ते म्हणजे कोर्टात काय चाललंय, बिनविरोधच्या विरोधात कोर्टात जातो आणि ते शिवसेना काय निवडणूक आयोगाला काय त्यांना निवेदन द्यायला जाणार आहे म्हणे आज म्हणजे आता सोमवारी. अरे निवडणूक आयोगाने अजून कुठे कोणाला जाहीर केलं विजय म्हणून? ज्या उमेदवारांच्या समोर कोणीच उमेदवार लढायला नव्हता त्यांनी स्वतःच एकतर्फी स्वतः विजय घोषित केलं. त्यांना काय अजूनही काय अधिकृत नाही, अधिकृत होणे 16 तारखेला. आणि आमच्या संभाजीनगर मध्ये काय सांगावं, आपल्या अंबादास दानवे शिवसेनेचे नेते त्यांनी तक्रार केली की उबाठाच्या उमेदवाराला धमक्या दिल्या जातात. आता हे दानवे साहेबांचं हे ऐकून हसाव करायला तेच कळत नाही. आम्ही शिवसेनेची पाहिली, शिवसेनेच्या धमक्याला घाबरायचे लोक त्या काळात. आता हे तक्रार करू लागले. म्हणजे काय म्हणावं याला? म्हणजे बाळासाहेबांचं कुठे येते म्हणजे काय म्हणजे ठाकरेंचं काय सांगावं? हे ठाकरे ब्रँड काय असा ब्रँड असतो हा? हेच मला काही समजून नाही लागलंय. म्हणजे बाळासाहेब ठाकरे स्वतः टायमिंग चुकले नाही, कधीच नाही आयुष्यामध्ये नाही. एकदा बोलले नंतर त्यांनी पुन्हा कधी माघार घेतलेली नाही. कोणी असं त्याच्यावेळी सांगू शकेल. पण ठाकरे ब्रँड हा टायमिंगच चुकत गेला. यांना टायमिंग जमलीच नाही असे म्हणावं लागलं. आता हे दुसऱ्या पिढीबद्दल म्हणजे उद्धव साहेब राजसाहेब यांच्याबद्दल हे असं आहे. आणि तिसऱ्या पिढीबद्दल काय बोलतात ते आदित्य आणि अमितने सेना भवनात तो हा जो व्हिडिओ तुम्हाला दाखवतो त्याच्यात बरंच काय सांगून जातो. मॅक्सिमम गोष्टी आदित्यजीच मांडतील. नाही आम्ही मी जसं तुम्हाला घरी बोललो, तुम्हाला जसं समजवता येतं तसं मला समजवतं. अमित थोडा जास्ती हंबल आहे म्हणून नम्रपणे. कसं वाटतं सगळ्यांना? त्याच्यात अजून आपण बोलण्यासारखंच काही नाही. तर मंडळी तुर्तास इतकं पुढे इतकं पुढे आता बंद झालं. तर आता आपल्याला हे वारंवार भेटावं लागलं बरं, वारंवार बोलावं लागणार आहे. कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि काय तुम्हाला एक विशेष तुम्हाला सांगायचं की आपल्याकडून आतापर्यंत जो काही मला प्रतिसाद मिळत आहे तो प्रतिसाद उत्साह वाढवणार आहे. त्यात वाढ व्हावी हीच तुमच्याकडून अपेक्षा आहे. तर मित्रांनो पुन्हा भेटूया. धन्यवाद.